हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्याकडे देवीला बळी देण्याची पद्धत आहे. म्हसोबा महाराजांना देखील बळी दिला जातो. तर काहींच्या मते ही श्रद्धा आहे, तर काहींच्या मते अंधश्रद्धा आहे. हा एक वादविवादाचा विषय आहे आणि कधीही न सुटणारा हा वाद आहे. तरीही प्राचीन परंपरेनुसार आजही बऱ्याच ठिकाणी देवीला बळी दिला जातो. म्हसोबाला देखील बळी दिला जातो. देवीला बळी दिला जातो म्हणजे नक्की काय? तर देवीच्या नावाने बोकड कापला जातो, कोंबडं कापलं जातं. पण देवीसाठी नक्की बोकड, कोंबडं का कापायचं? देवीला बळी का दिला जातो? याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आई राजा उदो उदो असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता देवीला बळी का दिला जातो? आख्यायिका अशी सांगते की देवी ही महिषासूर मर्दिनी आहे. देवीने 9 रात्री 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध केलं आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला होता. त्या महिषासुराचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी देवीला बोकडाचा बळी दिला जातो. परंपरेनुसार बरेच जण दसऱ्याच्या दिवशी देवीला बळी देतात. बळी देण्याची परंपरा ही आजकाल सुरू झालेली नाही, तर ती आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली आहे आणि या परंपरेला आपण श्रद्धेचा भाग मानतो. पूर्वजांनी जी परंपरा सुरू केली आहे तिचं पालन आपण पुढे सुरू ठेवण्याचं काम करत असतो. आणि देवाच्या ज्या परंपरा सुरू केलेल्या आहेत त्या जर आपण पाळल्या नाही तर देवाचा कोप होतो, कुटुंबावर विघ्न येतं. या भीतीने आपण त्या परंपरा पुढे चालू ठेवत असतो. त्यापैकीच चालू ठेवलेली एक परंपरा म्हणजे देवीला बळी देण्याची परंपरा. देवीला बळी देणं ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली एक धार्मिक परंपराच आहे. ही प्रथा प्रामुख्याने शक्ती आणि उपासनेशी संबंधित आहे. वाईट शक्तींचा नाश आणि नवसाला पावणारी देवता या संकल्पनेवर आधारित ही परंपरा आजही सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी देवीला बोकड, कोंबडं यांच्यासारखा पशुबळी दिला जातो. पण ही प्रथा पशुबळीऐवजी आता कोहळा, नारळ किंवा लिंबू यांच्यासारख्या पदार्थांचा म्हणजे थोडक्यात सात्विक बळी देऊन पूर्ण केली जाते. देवीला बळी देण्याची प्रमुख कारणं अशी आहेत. तुळजाभवानीसारख्या ज्या देवी आहेत त्या शक्तीचं रूप मानून प्राचीन काळापासून नवस फेडण्यासाठी पशुबळी देण्याची प्रथा होती. बरेच जण नवस करतात. त्यामध्ये काहीतरी ते कबूल करत असतात की देवा माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण कर, त्या बदलीत मी तुला पशुबळी देईल, अमुक नैवेद्य दाखवील, तमुक नैवेद्य दाखवील. आणि तुळजाभवानीसारख्या ज्या देवींना आहे त्या शक्तीचं रूप आहेत म्हणून त्यांना पशुबळी देण्याची प्रथा होती. नवस फेडताना पशुबळी दिला जायचं, आज देखील दिला जातो. तर नवस म्हणजे काय, तो कसा फेडायचा, नवस फेडला नाही तर नेमकं काय होतं, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे नवसाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. नवरात्रीत देवीने महिषासुराशी युद्ध करून 10व्या दिवशी त्या महिषासुराचा वध केला होता. याच गोष्टीचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज बनवलं जातं. थोडक्यात देवीला बोकडाचा बळी दिला जातो. सध्या ह्या प्राचीन परंपरा आहेत पशुबळीच्या, त्यांना बंदी घातलेली आहे आणि अनेक ठिकाणी प्राण्यांचा बळी देण्याऐवजी सात्विक बळी देवीला आज दिला जातो. आता सात्विक बळी म्हणजे काय, तर कोहळा, नारळ किंवा लिंबू देवीला बळीच्या स्वरूपात कोहळा, नारळ किंवा लिंबू कापले जातात आणि देवीला ते अर्पण केले जातात, ज्याला सात्विक बळी असं म्हटलं जातं. काही संस्कृतींमध्ये बळी दिलेल्या प्राण्याचे मांस प्रसाद म्हणून वाटले जाते, ज्याला कंदुरी किंवा कारण असंही म्हटलं जातं. आता आपल्याकडे काही प्रसिद्ध देवस्थानं असतं जिथे हे कारणांचा कार्यक्रम ठेवला जातो. देवीच्या ठिकाणी देवीला पशुबळी दिला जातो, त्याचा नैवेद्य चढवला जातो आणि बाकीच्या लोकांना ते नॉनव्हेज जे आहे ते शिजवून प्रसाद स्वरूपात वाटलं जातं. याला कंदुरी, आमच्या भागात याला कारण असं म्हटलं जातं. देवींना नवस केलेला असतो
आणि तो नवस फेडण्यासाठी पशुबळी दिला जातो. लग्न जमू दे किंवा संतान प्राप्ती होऊ दे किंवा इतर काही कारणास्तव देवाला नवस केला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडताना मात्र पशुबळी दिला जातो. त्याचा नैवेद्य त्या देवीला अर्पण केला जातो आणि याला कंदुरीचा कार्यक्रम असं देखील म्हटलं जातं. आमच्याकडे नाशिक भागात याला कारण असं म्हटलं जातं. भाग बदलला की या प्रथेला, परंपरेला वेगळं वेगळं नाव असू शकतं. तर तुमच्याकडे काय म्हटलं जातं ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. बऱ्याच ठिकाणी आता कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळ्याचा बळी म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळात देवी देवतांना प्राण्यांचा बळी देण्याची परंपरा होती. आजही काही ठिकाणी ही परंपरा आहे. काळाच्या ओघात ही परंपरा बदलली आणि त्याऐवजी कोहळा, नारळ, लिंबू यांच्यासारख्या वस्तूंचा नैवेद्य म्हणून उपयोग सुरू झाला. देवीसमोर कोहळा अर्पण केल्यानं वाईट शक्तींचा नाश होतो अशी मान्यता आहे. कोहळ्यामुळे दुष्ट शक्ती शोषून घेण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं. आपण बऱ्याचदा आपल्या घराला दोष लागलेला असेल तर घरामध्ये कोहळा बांधतो, कारण त्या कोहळ्यामध्ये दुष्ट शक्ती शोषून घेण्याची क्षमता आहे. म्हणून देवीला कोहळा अर्पण केल्यानं अपशकुन दूर होतो आणि घरामध्ये शांतता येते. भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळ्याचा बळी दिल्यानं घरात समृद्धी येते, संकट कमी होतात आणि मानसिक समाधान मिळतं अशी एक श्रद्धा आहे. आधी प्राण्यांचा बळी दिला जात असे, आता ती परंपरा थांबवून त्याऐवजी कोहळ्यासारख्या फळांचा वापर सुरू झालेला आहे, ज्यातून करुणा आणि अहिंसेचा संदेश देखील दिला जातो. प्राण्यांच्या बळीला पर्याय म्हणून कोहळ्याचा बळी आता दिला जातो. कोहळ्यासोबतच नारळ, लिंबू, भात, उडीद डाळ यांच्यासारखे पदार्थ देखील देवीसमोर बळी दिला जातो. यामागील उद्देश एकच आहे की देवीला या वस्तू अर्पण करून तिच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि सुख मिळवणं. कोहळ्याची बळी ही एक परंपरा नसून श्रद्धा आहे, कृतज्ञता आहे, देवीवरील भक्ती याचं देखील ते प्रतीक आहे. या प्रथेतून अहिंसेचा आणि समर्पणाचा संदेश देखील आपल्याला दिला जातो. पशुबळीसोबतच पूर्वीच्या काळी नरबळी देखील दिला जायचा. पूर्वीच्या परंपरा जर आपण बघितल्या तर खूप भयानक आहेत. आज देखील पशुबळीची परंपरा बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी पशुबळीवर पूर्णपणे बंदी देखील घातलेली आहे. काही भागात मात्र आजही पशुबळीची परंपरा सुरू आहे. ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा हा भाग आहे. कारण पशुबळी देणं योग्य आहे की अयोग्य यावरती बरेच वाद आहेत. पण देवीला बळी का दिला जातो हेच आपल्याला मुळात माहिती नसेल बऱ्याच जणांना. तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीला बोकड, कोंबडं का कापलं जातं, थोडक्यात देवीला बळी का दिला जातो याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.